महाराजा खेतवाडी 11 गल्ली आणि हा गणपती प्रसिद्ध आहे त्याच्या उंचीसाठी आणि समोरच हा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं निर्माण होतो बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, मी आलेलो आहे खेतवाडीला. या व्हिडिओमध्ये आपण खेतवाडीच्या जे गणपती मंडळ आहेत त्यांचा अपडेटचा व्हिडिओ असणार आहे आणि आत्ता आपण पुढे या व्हिडिओमध्ये खेतवाडीचे जे गणपती मंडळ आहेत त्यांचा अपडेट बघणार आहोत. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा आणि हाईप करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया बोलून ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मंडळी, हे सगळे लोकेशन्स आहेत इकडचे. आता आपण 14वी गल्लीला आहे आणि हळूहळू हे सगळे गणपती आहेत. खेतवाडीचा महागणपती. तर मंडळी, आतमध्ये आलो होता खेतवाडीत आणि इकडचं अपडेट तुम्हाला मी देणार आहे. गणपती इथे खूप उंच उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्या असतात आणि खेतवाडीची गल्ली उंच गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी फेमस आहे. आत्ता मी 13वी गल्लीला आलो आहे. 13वी गल्लीला बघा गणपती बाप्पाचा मंडप आहे. आता खूपसा मंडप आहे, आपण बघूया. मुंबईचा आनंद, गणपती बाप्पाचं नाव आहे मुंबईचा आनंद. आणि असे हा मंडप आता रेडी होतो. इकडे उंच मंडप आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो खेतवाडी उंच गणपती बाप्पांच्या मूर्त्यांसाठी फेमस आहे. आत्ता मी उभा आहे मुंबईचा आनंद खेतवाडी 13वी गल्लीला आहे. खेतवाडी 13वी गल्लीला उभा आहे मुंबईचा आनंद. हा मंडप असा रेडी होतो आहे. खेतवाडी 13वी गल्लीवरून 12वी गल्लीकडे जात आहे. समोर गणपती बाप्पाचा बॅनर दिसतो आपल्याला, बघूया. खेतवाडीचा गणराज, खेतवाडीचा गणराज 12वी गल्ली. आणि इकडे मंडप असतो तो 12वी गल्लीचा. आता 12वी गल्लीला आहे आणि 12वी गल्लीला खेतवाडीचा गणराज आणि मंडप इथे असतो समोर. मंडपचं काम चालू आहे. गणराज आणि इथे असा हा मंडप असतो. तर मंडळी, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला खेतवाडीला यायचं असेल बाय ट्रेन तर ग्रँट रोडला उतरावं लागेल. ग्रँट रोड ईस्टवरून जवळच आहे एकदम. मेट्रोनी आलात, अंडरग्राऊंड मेट्रोनी, तर ग्रँट रोड स्टेशन आणि मग ईस्टला यायचं तुम्हाला. खूप सुंदर आणि उंच मूर्त्या असतात खेतवाडीला गणपती बाप्पाच्या. आणि आपण 2 मंडप बघितले, मुंबईचा आनंद आणि खेतवाडीचा गणराज. आता ह्याच गल्लीतून आपण पुढे जाऊया. मंडळी, आत्ता मी आलेलो आहे खेतवाडी 11वी गल्ली आणि 11वी गल्लीचा खरंच खूप मोठं आकर्षण आहे. हा गणपती खूप उंच असतो आणि खरोखरच बाप्पाचे दर्शन करायला भरपूर इथे गर्दी असते. मुंबईचा महाराजा खेतवाडी 11वी गल्ली आणि हा गणपती प्रसिद्ध आहे त्याच्या उंचीसाठी आणि समोरच हा गणपती बाप्पाच्या मूर्तीचं निर्माण होतो बघा. समोरच आहे. आणि समोर इकडे मंडप आहे बघा, किती भव्य मंडप आहे. खेतवाडी 11वी गल्ली मुंबईचा. तर मंडळी, मी आत्ता खेतवाडी 11वी गल्ली इथे उभा आहे. मुंबईचा महाराजा खरंच खूप प्रसिद्ध आहे त्याच्या उंचीसाठी आणि समोरच बाप्पाची मूर्तीचं निर्माण होतो आहे आणि इथे हा मंडप आहे. समोर मंडप आहे बघा, किती उंच मंडप. मंडपावरूनच तुम्ही अंदाजा लावा की किती उंच असणार आहे मूर्ती. मंडपाच्या आत आलं म्हणजे बाहेरच आहे आता. आत मुंबईचा महाराजा याच्या मंडपाच्या बाहेर आहे. मंडपाचं काम सुरू आहे अजून. ते उंच आणि भव्य मंडप आहे बघा. अंदाज लावा की मूर्ती बी किती उंच असेल. मुंबईचा महाराजा याच्या मंडपाच्या आत आहे मी. भव्य मंडप. तर आता बाहेर जाऊया आपण. मंडळी, मुंबईचा महाराजाची मूर्ती मंडपाच्या बाजूलाच बनते. समोर बघा, इथे ती मूर्ती बनत आहे.
महाराजा मंडळी, मुंबईच्या महाराजाचा आगमन सोहळा 23 तारखेला आहे. 23 रविवार आहे आणि 11 वाजता आहे सकाळी. भव्य आगमन सोहळा असणार आहे. मूर्तीचं निर्माण इथेच होतं आहे आणि बाजूलाच मंडप आहे. मंडळींनी खूप एक्सायटेड आहे. बाजूलाच म्हणजे पाठीच मुंबईच्या महाराजा गणपती बाप्पाची मूर्ती बनत आहे. खूप मंडपाचा आकारच बघा केवढा मोठा आहे. तुम्ही अंदाज लावा की ही मूर्ती किती उंच असणार आहे. मंडळी, मी आत्ता खेतवाडी 10वी गल्लीला आहे आणि इथे 2 गणपती बाप्पांचे मंडळ आहेत. ओम तांडव समोर आणि इथे बालगोपाळ. 2 मंडप आहेत. अजून मंडपाचं काम सुरू आहे. खेतवाडी 10वी गल्ली. इथे बालगोपाळ मंडळाचं नाव आहे आणि समोर जो गणपती बसतो तो आहे ओम तांडव. अजून मंडपाचं कामच चालू आहे. ओम तांडव समोर इकडे मंडळाचं नाव आहे बालगोपाळ. 10वी गल्ली, खेतवाडी 10वी गल्ली. देखील एक मंडप आहे, रेडी होतो. मंगळ मूर्ती, गणपतीचा मंडप रेडी होतो. मंगळ मूर्ती म्हणजे आपण 13वी गल्ली, 12वी गल्ली, 11वी गल्ली आणि आत्ता 10वी गल्लीत आहे. इथे 3 गणपती मंडप आहेत. जसं मी तुम्हाला बोललो, खेतवाडी ही प्रसिद्ध आहे गणपती बाप्पांच्या उंच उंच मूर्त्यांसाठी आणि इथे भरपूर गणपती मंडळ आहेत आणि हा एक मुख्य आकर्षण असतो गणेश चतुर्थीला. मी आत्ता आलो आहे खेतवाडी 9वी गल्ली. खेतवाडीचा चिंतामणी आगमन आहे बघा. 30 ऑगस्ट. 76वे वर्ष आहेत गणपती बाप्पा मोरया. आणि हा मंडप आहे खेतवाडीचा चिंतामणी. मंडपचं काम चालू आहे अजून. आणि जसं मी तुम्हाला तो बॅनर दाखवला, 30 तारखेला आगमन आहे गणपतीचं, खेतवाडीचा चिंतामणी. भरपूर मोठी गल्ली आहे. आपण तिकडून आलो आहे, आता या साईडला चाललो आहे. आत्ता आलो आहे आपण खेतवाडी 8वी गल्ली. 8वी गल्लीच्या मंडपाचं काम चालू आहे. खेतवाडीचा महागणपती, त्याचं मंडप इथे काम चालू आहे मंडपाचं. मंडळी, मी आत्ता उभा आहे खेतवाडी 8वी गल्ली आणि खेतवाडीचा महागणपती याचा मंडप समोरच आहे. इकडे मंडपाचं काम चालू आहे. आपण तिकडून आलो आहे. मी आलो, मंडप बघा रेडी होतो. मी आलेलो आहे खेतवाडीचा राजा या गणपती मंडपाच्या जवळच आहे. मंडप काम चालू आहे अजून. आठवी गल्ली. आता आपण आलो आहे खेतवाडी 7वी गल्ली. खेतवाडी 7वी गल्लीत आहे आपण. खेतवाडीचा मोरया. खेतवाडीचा मोरया 7वी गल्ली असा मंडप आहे. मंडपाची हाईट बघूनच तुम्हाला अंदाज येत असेल की मूर्तीची हाईट किती असेल. आणि खेतवाडी खरंच उंच उंच मूर्त्यांसाठीच प्रसिद्ध आहे. ही आहे 7वी गल्ली खेतवाडीचा. थोडा आत जाऊया मंडपाच्या. हाईट बघा काय आहे मंडपाची. मी आता खेतवाडीच्या मोरयाच्या मंडपाच्या आत आहे. हाईट बघूनच तुम्हाला अंदाज येत असेल की मूर्तीची उंची राहते. काम चालू आहे मंडपाचा. बाहेर जाऊया. 6वी गल्ली, खेतवाडी 6वी गल्ली. मी खेतवाडी 6वी गल्लीला आहे. 6वी गल्लीला मुंबईच्या सम्राटचा मंडप आहे.
भव्य असा मंडप आहे. मुंबईचा सम्राट, त्या गोविंदा पथक बी आहे. आत आलो मी. मुंबईचा सम्राट, समोरच मूर्ती आहे मुंबईचा सम्राट. अजून डेकोरेशनचं काम वगैरे बाकी आहे. मी खेतवाडी 5वी गल्लीला आहे आणि गणपती बाप्पा गणाधीश यांचा हा मंडप आहे. अजून काम चालू आहे. गणाधीश, खेतवाडी 4थी गल्ली, राजा खेतवाडीचा इको फ्रेंडली मूर्ती आहे. मंडप त्याचा इथेच असेल, अजून का चिन्ह दिसत नाहीत मला मंडपाचे. खेतवाडीचा लंबोदर, आता आहे त्याचा मंडप. हा मंडप आहे खेतवाडीचा लंबोदर. उंच मंडप आहे बघा. खेतवाडीचा लंबोदर. खेतवाडी 3री गल्लीला आहोत. तर मंडळी आपण गणपती 3री गल्लीमध्ये आहे. अजून मंडपचं काम चालू आहे, खाली जाऊया. तर मंडळी हे होते खेतवाडीचे प्रसिद्ध मंडप. अजून मंडपाचं काम चालू आहे. हा खेतवाडीचे मंडपाचा अपडेटचा व्हिडिओ आहे. अशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. मोरया मोरया बाप्पा मोरया, लाडका आपला